आणि साईबाबाच्या चरणी प्रार्थना करतो काय आमच्या गाडीतल्या त्या सिल्वर बटन लवकरच मिळून दे. बाबांना प्रार्थना करतो की तुला 25 पर्यंत भेटेल अशी अपेक्षा करतो. बाबांना सांगतोय कसा आहे राजदीप कदमला सिल्वर बटन लवकरच मिळून दे. दिंडीला किताब मिळाला आहे शिस्तप्रिय दिंडी म्हणून. मुंबईमध्ये रायगडमध्ये आपल्या दिंडीचं एक नाव आहे आणि तुझ्या मार्फत तो दिंडीचा प्रसार झालाय. तुझे आभार आहे. आणि आपल्याकडे 2 आता युट्यूबर आले त्याचे पण मी आभार करेल का त्या आपल्या दिंडीचा चांगला त्यांचा प्रसार करतात त्यांचा. आणि खरोखर आभार केलाच पाहिजे आपण. ओके आपली सुरुवात राजदीप पासून झाली. राजकारणच्या तुझ्यापासून सुरुवात झाली आणि मी तुझा एक आभार मानेन. काही तुझे किती व्ह्यू झाले राजदीप? 75 होतील आता. आणि साईबाबाच्या चरणी प्रार्थना करतो काय आमच्या गाडीतल्या त्या सिल्वर बटन लवकरच मिळून दे. बाबांना प्रार्थना करतो तो बटन आपण घेऊन स्वतः शिर्डीला नक्कीच आला का आपण नक्की तुला 25 पर्यंत भेटेल अशी अपेक्षा करतो. बाबांना सांगतोय कसा आहे राजदीप कदमला सिल्वर बटन लवकरच मिळून दे. नक्कीच आणि सगळ्यांची अपेक्षा आहे आणि सर्वांची तुमचा आशीर्वाद त्याच्यामुळेच तर सर्व काही शक्य होते. आणि तुम्ही दिलेली आपली शिकवण आहे त्याचे पावलावर पाऊल टाकून मी चालत आहे. हा नमस्कार गाईस. आता आम्ही आलेलो इथे शिर्डीला आणि ही जी स्लाईड आहे तिथे महादेव चढलाय. आम्ही आता दोघं या गोल गोल स्लाईड वरती चढून दाखवतो. ओके जा दाखव. हे बघा असे वरना चढतायत आणि माझ्या हातात तक्षला दिलाय. तक्ष इकडे हाय कर. इकडे बघ. इथं हाय कर. हाय हा कपडे माखलेत तुमचे ना यात या चला मित्रांनो रिद्धांनी इंट्रो तर दिलेला आहे. शिर्डीला आहोत आम्ही आणि शिर्डीला माझा येण्याचा कारण आपण दिंडीचा प्रवास करत असतो करंजा टू शिर्डी. तेव्हा आम्ही रस्त्यामध्ये म्हणालो होतो काय जेव्हा सिल्वर बटन येईल तेव्हा आपण शिर्डीला भेट देऊ सिल्वर बटन घेऊन. तर सिल्वर बटन आपला आलेला आहे. गेल्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल मला कसा सरप्राईज दिला. तर ते सर्व बघितलं नसेल तर जाऊन बघा कसा अनबॉक्सिंग केला कुठल्या अवतारामध्ये केला. मी शूटवरती गेलो तिथूनच येऊन मला तो अचानक दिला. मला माहिती नव्हता तो आला. तो 26 तारखेला नव्हता तो आला 22 तारखेलाच तो सरप्राईज भेटला माझ्यासाठी. आणि दुसरी गोष्ट आता बाबांच्या चरणी ठेवण्यासाठी तो मी घेऊन आलो आहे. द्रोणगिरी आईच्या चरणी ठेवला. नंतर आता अचानक योग आला. बाबांचा शब्द पूर्ण केला आणि आपण जो शब्द मांडला त्यांच्यासमोर तो पूर्ण आता करत आहोत. तर चला नंतर बाबांच्याकडे जाऊन लाईव्ह जी येते व्हिडिओ तिकडं दाखवण्याचा ते पण प्रयत्न करू आपण. ठीक आहे. मित्र भेटले त्याने आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब केला. नाव काय मित्र तुझा? आदित्य कांबळे. तुझा? कुठून? मुंबईवरून. आम्ही पण मुंबईचेच आहोत. नवी मुंबई उरण कुर्ल्यावरून आहे. तर ओके धन्यवाद मित्रा. शुभ सकाळ मित्रांनो. आणि सर्व तयार वगैरे होऊन निघालीत घृष्णेश्वरला जायला. 12 ज्योतिर्लिंगामधून एक ज्योतिर्लिंग आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि 7ला निघण्याची प्लॅनिंग होती. आता 10 वाजलेत. हा फोटो वगैरे काढून झालेला आहे आणि आता निघालोय. चला शुभ सकाळ. ओम साईराम. चला नक्की अचान बघ. बघा पोचलोय आम्ही घृष्णेश्वरला आणि जिथं गेल्या वेळी आम्ही गाडी पार्क केली होती तिथपासून लाईन सुरू आहे. आणि इथं हा मेन एंट्री द्वार मेन. थोडा उशीर झाला ना काय मग अशी सगळीकडे गर्दी भेटते आणि त्यात आता कंटिन्यू सुट्ट्या आलेल्या आहेत. सो तुम्हाला इथं गर्दीच पाहायला भेटणार आहे. आता आम्ही चाललोय. गर्दी आहे लय जाम देवा परमेश्वरा. आणि आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय? एक कैलास मंदिर आणि कुठल्या केव्स आहेत? एलोरा केव्स. तिथं आम्ही चाललोय. तो बघा तिचा मॅप पण आहे त्यांचा. तो आम्ही तुम्हाला येताना दाखवू.
चला मित्रांनो, पोचलोय पुन्हा एकदा शिर्डीमध्ये आणि आता बाबांचं दर्शन घेण्यासाठी चाललोय. आणि ज्या कार्यासाठी आपण इकडे आलो होतो तेच म्हणजे आपण तुम्हाला गेल्या स्टार्टिंगलाच म्हणालो होतो मी, काय आपला सिल्वर बटन आला आहे, जो आपण भेट देण्यासाठी आलो होतो शिर्डीला. आणि आपण गेलो होतो घुष्णेश्वरला, ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी भरपूर गर्दी होती. मुखदर्शन घेऊन आलो. वेरूळ लेणी बागाला जाणार होतो, मी ट्रॅफिकमध्ये अटकलो, सो ही सगळी पोरच गेली होती. आणि मग नंतर मग परत ड्राईव्ह करून आलो इकडं. मग आता चाललो आपण बाबांना भेटायला आणि सिल्वर बटन भेटवायला. ठीक आहे, भारी वाटते. चला जाऊया. चला मित्रांनो, पोहोचलो आपण मंदिराच्या परिसरामध्ये आणि आता मोबाईल लॉकरमध्ये ठेवू आणि VIP पास काढण्याचा बेत चालू आहे, कारण का भरपूर गर्दी आहे. आणि तशी जबाबदारी माझ्यावरती दिली आहे आणि सिल्वर बटनची जबाबदारी मी वहिनींवर जाऊन दिली आहे. ओके ना? ओके, चला मोबाईल ठेवतो आता लॉकरला. बाबांना सिल्वर बटनची भेट करून दिली. मस्त ना? सगळी विचारतात ते पण भारी वाटते ना? मस्त बघा, सर्वजण आहे. आता शॉपिंगला लागूया ना? चला चला. रडत याला सगळ्यांना दाखवते गाव आणि कसा रडते गाडीसाठी. सकाळपासून 3 गाड्या घेतल्यात तरी अजून याला गाड्या पाहिजे. कॅमेऱ्यामध्ये सांग. बघ इथं रडताना दाखव, इथं रडताना दाखव. काय पाहिजे सांग मामाला. काय पाहिजे तुला? अरे तू कॅमेरा बघून तू सांग काय पाहिजे ते. म्हणजे तोंडून बोलून दाखव मला काय पाहिजे. खेळणीमध्ये कुठली खेळणी पाहिजे? गाडी पाहिजे? काय पाहिजे? JCB तिसरी JCB आहे ही. एके दिवसातली तिसरी JCB. योगा घेऊनच राहील. ऍक्टिंग बघ रडाची कशी करते लगेच. ऍक्टिंग नाही करत. कसं रडतो? कशी बोल, मी ऍक्टिंग नाही करत सांग. मम्माला येऊ दे. मम्मा तुला गावात रडताना दाखवता का ना बघ सगळ्यांना. ए मामा अशी स्ट्रॉंग आहे, रडत नाही. सांग बॉडी. मम्मा खेळणी घ्यायला गेली. मम्मा आहे का टम्मा आहे? अचानक आपला प्लॅन झाला होता शिर्डीला येण्याचा आणि आपण सिल्वर प्ले बटन सुद्धा घेऊन आलो होतो. आणि आपल्यासोबत कोण कोण होता ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पूर्ण दाखवतोय. हे बघा माझे मोठे भाऊ, नमस्कार. रोम, अय रिदान फायटर, इकडे बघा हायकर. ओके, वहिनी आहे. राजा आहे, राजाचा बर्थडे सेलिब्रेट केला आम्ही इकडं आता. राजा थली दादा आहे. सूर्य हाय. दीदी आत्ताच गुजरातवरून आली आणि डायरेक्ट शिर्डीला, काल रात्री आली आणि लगेच आम्ही इथे शिर्डीला आलो. आणि आमचा बिझी माणूस आहे तो आमचा बिझी. शेट तो सांगेल तसं आम्हाला ऐकायला लागते. दर्शन वगैरे मस्त झाला. आणि दर्शनाला जाताना जे जे घडलं ते तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. सर्वात पहिले जेव्हा लाईनमध्ये गेलो तेव्हा सर्वांना सिल्वर बटन आपलं माझ्या हातातच होता. तर सर्व म्हणजे भारी वाटला तो क्षण. म्हणजे सर्व विश करत होते, सर्व विचारपूस करत होते, काय चॅनलचं नाव कॉंग्रॅच्युलेशन करत होते. खूप भारी वाटला. जर तुम्ही नेहमी दर्शन करायला येत असाल तर तुम्हाला माहितीच असेल, आपली गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर लाईन 4 भागामध्ये डिवाईड होते. नंतर आपण नेहमी मधीतल्या लाईनीमध्ये जायचा बघत असतो, कारण का मधीतल्या लाईनीमध्ये वेळ जास्त भेटते. पण आज मी काय केलं माहिती आहे, मधीतले जे गुरुजी असतात, म्हणजे आज मी TV मध्ये बघितलं, मधीतले जे गुरुजी होते ते नुसती घाई करत होते. ते मधीत पोलीस असतात, ते हाडसूडस करत असतात. तर मी यंदा काय प्लॅन केला, कॉर्नरच्या लाईनमध्ये थांबलो आणि ते गुरुजी एकदम शांत बसलेले. त्यांनी पद्धतशीर नाव वाचलं आपल्या चॅनलचा. त्यांनी समाधीजवळ ठेवला, नंतर पायाजवळ ठेवला, नंतर मला गुलाबाचं फूल पण दिला. एवढा म्हणजे आरामात चिलमध्ये. आणि तर मधीत गेलो असतो ना तर नुसतं धांगडधिंगा ना. तर की मधीतले गुरुजी कसं घाई करतात ना, डोकं टेकून लगेच हे करा ते करा.
आता मस्त झाला, मस्त वाटलं, एकदम प्रसन्न वाटला. आणि तुमचा प्रेम आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असाच ठेवा. शिर्डीला पायी येताना मी म्हणालो होतो, म्हणजे आपला सगळा ग्रुप म्हणाला होता काय 1 लाख होऊ दे, सिल्वर बटन येऊ दे, काय तो सिल्वर बटन घेऊन आपण शिर्डीला भेट देऊ. तर तेच भेट दिली मी ना, बरोबर ना? ओम साईराम बोल. ओम साईराम. आता पुढचा प्रवास सुरू झाला. प्रवास इतक्यात संपत नसतं. चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढं जाम बाकी आहे प्रवास अजून, तर तोच प्रवास बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. रिलॅक्स ब्लॉग होता यो थोडा. काल आलो होतो, सकाळी निघलो, ट्रॅफिकमध्ये अटकलो, नंतर दुपारी संध्याकाळी इथं पोचलो, आराम केला, जेवायला गेलो, झोपलो. सकाळी उठून संभाजीनगरमध्ये घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला भेट दिली. तिथं पण ट्रॅफिक, सगळी तर ट्रॅफिक. शेवटी दर्शन मस्त झाला. आणि उद्या निघायची वेळ ना. बाय बाय बोल सगळ्यांना, बाय बाय बोल. बाय बाय, काळजी घ्या बोल. घ्या. लव यू. बाय बाय. बाय बाय.